तर ज्या प्रेशरचा उल्लेख जयंत पाटील यांनी केलेला आहे ती एक भेट होती। इंदापूरमध्ये दाखल झाल्यानंतर फडणवीस हे थेट राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवीण माने यांच्या निवासस्थानी पोहोचलेले होते। प्रवीण माने हे सोनाई उद्योग समूहाचे प्रमुख दशरथ माने यांचे पुत्र आहेत। विशेष म्हणजे माने कुटुंब शरद पवार घराण्याचं निकटवर्तीय मानलं जातं। तर प्रवीण माने यांनी राष्ट्रवादीतल्या दुफळीनंतरही काही काळ सुप्रिया सुळेंचा प्रचार केला होता। मात्र महाविकास आघाडीचा इंदापुरात मेळावा झाला होता तेव्हापासून प्रवीण माने मवियापासून अंतर राखून आहेत। आता ते थेट फडणवीसांच्या स्वागतासाठीच हजर राहिले। तसंच फडणवीसही त्यांच्या घरी गेले, त्यामुळे चर्चांना उधाण आलं। दरम्यान ही भेट म्हणजे पवारांना संपवण्याच्या षडयंत्राचा भाग आहे असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलंय। असं आहे की माने दादांशी माझे खूप जुने संबंध आहेत, वैयक्तिक संबंध आहेत। ते अनेक वेळा माझ्या घरी येतात। ते बऱ्याच दिवसापासून माझ्या मागे लागले होते की तुम्ही इंदापूरला येता पण माझ्याकडे तुम्ही येत नाही। त्यामुळे मी त्यांना कबूल केलं होतं की मी तुमच्याकडे चहा प्यायला येईन आणि म्हणून मी त्यांच्याकडे चहा प्यायला गेलो होतो आणि ते आमच्या सोबतच आहेत, आमचे जुने सहकारीच आहेत। भारतीय जनता पक्षाचं एकच स्वप्न आहे की आदरणीय पवार साहेबांना संपवणे। ही माझी भाषा नाहीये। आदरणीय पवार साहेबांना संपवण्यासाठी बारामतीमधून देशातले सगळे लोक भारतीय जनता पक्ष एकवट आहे। हे दिसतंय की महाराष्ट्राचा एक लढाईवा नेता ला संपवायचं आणि हे भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांच्या तोंडून सगळ्या महाराष्ट्राने नाही भारताने ऐकले। बारामतीत येऊन चंद्रकांत दादा पाटील असं म्हणाले की आम्हाला शरद पवारांना संपवायचंय। ही भाषा आमची नाही, ही चंद्रकांत दादांची आहे। त्याच्यामुळे पोटातलं ओठात आलेलं आहे।